हे स्वामी चरित्र सारामृत आहे। याला 21 अध्याय आहेत। रोज 3 अध्याय वाचायला 5 मिनिट वेळ लागतात आणि घड्याळावर किंवा 11 माळा जप जर आपण एक 15 मिनिट श्री स्वामी समर्थ जप केला, त्याच्या वेव्स, त्याची ऊर्जा तुमच्या आसमंतात, घरात, मनात, सर्वत्र सकारात्मक ऊर्जा त्यातून निर्माण होते आणि आपल्या मनाला आतून एक अभय मिळतं। संकट सर्वांनाच आहे, परंतु त्यावर मात करण्याचं सामर्थ्य या ऊर्जेत आहे। म्हणून आपण सेवेकरी होण्यासाठी हात वरती केलेले आहेत। आपणाला मनापासून धन्यवाद आहे। आपण ही अनुभूती घेऊन बघा आणि आलेली अनुभूती शेजारी, पाजारी, कुटुंबात जे दुःखित, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांच्यापर्यंत आपण हा संदेश द्या। म्हणून रोज आपण 3 अध्याय किमान श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन, श्री स्वामी समर्थ जप। मागाशी आमच्या गुरुजींनी पंचमहायज्ञाचं महत्त्व सांगितलेलं आहे। मनुष्य जन्माला येताना काही ऋण घेऊन येतो, त्यात 5 ऋण महत्त्वाची: देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, भूतऋण आणि मनुष्यऋण। या ऋणमुक्त जीवनामध्ये गाईला घासभर अन्न देणं दिवसभरात त्याला ऋषी यज्ञ म्हणतात, कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात, माणसांना चांगल्या भोजन देणं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात, 2 बोटात साखर मावेन मुंग्यांना कोपऱ्यात घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात, आणि एका रद्दी पेपरला थोडंसं तूप लावून पेटवणं त्याला देवयज्ञ म्हणतात। आता घरामध्ये कोळसा, लाकूड फाटा, त्या गोष्टी परवडणाऱ्या नाही, म्हणून त्यातला सुवर्णमध्ये या कार्यानं काढून जगामध्ये या सर्व गोष्टी करायला कोणाला काही सबब तथा अडचण नसावी। इतक्या साध्या सोप्या पद्धतीत हे पंचमहायज्ञ करून हरवलेली मनशांती ती आपण आपल्यापर्यंत आणू शकता।